लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी आज 15 ऑगस्टच्या दिवशी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनी जे पैसे सोडले आहेत ते फक्त 15च जिल्ह्यामध्ये आज जमा झालेले आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली, त्यामुळेच आज 10 बँकेत आणि 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाची प्रतीक्षा केली त्या सर्व लाडक्या बहिणी आज खुश झालेल्या आहेत। आपण पाहणार आहोत की कोणत्या 15 जिल्ह्यांमधील महिलांना आज पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे। मग तुम्ही विचार करत असाल की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत, तर त्या 15 जिल्ह्यांची नावे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी राज्य सरकारच्या माध्यमातून जी बँकांची लिस्ट सांगण्यात आलेली आहे, तर यामध्ये काही खासगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। त्या बँकांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हा हप्ता हवा असेल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात हवे असतील तर जाणून घ्या की कोणत्या बँकेत पैसे सोडण्यात आले आहेत। मी तुम्हाला सांगणार आहे, तर या लिस्टमध्ये तुमच्याही बँकेचं नाव आहे का हे लक्षपूर्वक बघा। लगेचच कोणत्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत ते मी तुम्हाला सांगेन। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होत होत्या आणि बँक खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम ट्रान्सफर होत नव्हती। तुम्हाला माहीतच आहे की आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे काही हप्ते जमा झाले आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झालेले आहेत, परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास प्रॉब्लेम होत होता आणि त्यांच्या खात्यातून पैसे कट करून घेतले जात होते। बँकांचा प्रॉब्लेम होत होता कारण शिल्लक रक्कम महिलांच्या खात्यामध्ये नव्हती, त्यामुळेच महिला डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणल्यानंतर बँकेमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे पुढील हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता। म्हणूनच सरकारकडून 10 बँकांची निवड करण्यात आली असून या 10 बँकांमध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता 15 ऑगस्टच्या दिवशी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्या लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता। लाडक्या बहिणींनो, ज्या 15 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्या 15 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आणि काही महिलांचे आम्हाला मेसेज सुद्धा आले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांना मिळालेला असून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे। 1500 + 1500 अशी 3000 रुपयाची रक्कम त्या बहिणींना मिळाली, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या। पण कोणत्या बँकांमध्ये हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण सरकारकडून याच बँकांची निवड लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे। ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे अशाच बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तुम्हाला माहित आहे की तुम्ही जर पासबुक बघितलं असेल तर त्या पासबुकवरती तुमच्या बँकेचा IFSC कोड असतो आणि अशा बँका सरकारकडून मान्य केलेल्या असतात। परंतु काही खासगी बँका आहेत की ज्या बँकांना स्वतःचा IFSC कोड नाही। लाडक्या बहिणींनो, त्या बँकांमध्ये तुम्ही अकाउंट काढलं असेल आणि ते बँक अकाउंट तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी जोडलं असेल तर ते अकाउंट आता चालणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आणि तुम्ही अपात्र ठरवले जाल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक बघा की कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेली सर्वात पहिली बँक आहे जी खासगी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। HDFC बँक ही सर्वात मोठी खासगी बँक आहे आणि त्या बँकेचा स्वतःचा IFSC कोड आहे। ही बँक लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी पात्र ठरली असून आज 15 ऑगस्ट मध्ये HDFC बँकेमध्ये पैसे जमा झाले। दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये देखील हप्ता जमा होत आहे। तिसरी बँक जी या हप्ता वाटपासाठी पात्र ठरली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला। बँक ऑफ बडोदामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आणि बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा झालेत। 3000 रुपयाची रक्कम ICICI बँकेमध्ये देखील जमा झाली आहे। जर तुमचं खातं इंडियन बँकेमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत आहेत। त्यानंतरची पुढील बँक आहे ती ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकेमध्ये खासगी बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे। पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे।
लाडक्या बहिणींनो, पुढील बँक आहे जी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झाले आहेत. बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. तर त्या बँकांमध्ये ज्या बँकांची निवड सरकारने केली होती त्यामध्ये पोस्ट बँकेचा समावेश आहे. पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, या 10 बँकांमध्ये आता सरकारने हप्ता सोडला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेला हप्ता 10 बँकेमध्ये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. पण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया कोणते आहेत ते 15 जिल्हे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला. 15 ऑगस्टच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना हप्ता मिळाला. अकोला जिल्ह्यामध्ये देखील 15 ऑगस्ट दिवशी महिलांना 3,000 रुपयाची रक्कम मिळाली. कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. 15 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती. त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे बीड जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. पुढील जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर जालना जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला देखील 3,000 रुपये मिळत आहेत. 3,000 रुपयाची रक्कम ज्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आली आहे त्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. महिलांनो, ज्या महिलांचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे आणि ज्या महिला या परभणी जिल्ह्यातील आहेत त्या महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर महिलांनो, तुम्हाला आज कोणत्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील महिलांना देखील आज पैसे मिळत आहेत. भंडाऱ्यामधील महिलांना 3,000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा होत आहे. शेवटचा 15वा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये पात्र असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळत आहे. ज्या 15 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे त्या 15 जिल्ह्यांची नावं आता आपण बघितली. महिलांनो, या 15 जिल्ह्यांमधील ज्या महिला आहेत त्या महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे आणि ही रक्कम डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली आहे. ज्या 10 बँकेमध्ये आणि 15 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हप्ता सोडलेला आहे त्या महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आनंदाची बातमी मिळाली आहे. ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा झाली असून महिलांना आता याचा लाभ मिळत आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 15 ऑगस्टच्या दिवशी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्याचबरोबर 10 बँकांची निवड करण्यात आलेली होती. त्या 10 बँकांची नावे देखील सांगितली. त्यामुळे महिलांनो, आता खरंच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे. हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाली आहे आणि स्वतः शिंदे साहेबांनी घोषणा केल्यामुळे महिलांसाठी खुशखबर आली आणि रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे.